महाराष्ट्र ही भूमी संतांची, क्रांतिकारकांची, थोर समाजसुधारकांची भूमी असून 16व्या शतकात जगतगुरू श्री संत तुकाराम महाराजांनी लिहिलेली गाथा तथाकथित प्रस्थापितांकडून इंद्रायणी नदी पात्रात गाथा बुडवून नासधूस केली. पण श्री संत संताजी जगनाडे महाराजांनी तीच गाथा मुखोद्गत हुबेहूब लिहून 13 दिवसात पूर्ण करून जगासमोर एक आदर्श निर्माण केला. अशा या महान विभूतींचे विचार व कार्य आणि साहित्य आजच्या या आधुनिक काळात सर्वांनाच प्रेरणादायी आहे, असं प्रतिपादन एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री गुणवंत यश मिसलवाड यांनी केले. ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एसटी डेपो नांदेड आगार इथं दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी सोमवारी सकाळी ठीक 10:30 वाजता तेली समाजाचे आराध्य दैवत संत तुकाराम महाराज गाथेचे मूळ लेखक, प्रस्थापित अन्यायाविरुद्ध संघर्ष करणारे वारकरी संत तुकाराम महाराज यांचे पट शिष्य संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची 401वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंती अभिवादन कार्यक्रम सोहळ्यात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. सर्वप्रथम एसटीचे विभागीय वाहतूक अधीक्षक तथा प्रभारी आगार व्यवस्थापक मिलिंद कुमार सोनाळे यांच्या हस्ते संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून माननीय श्री गुणवंत यश मिसलवाड यांनी पुढे बोलताना आपल्या भाषणात म्हणाले की खऱ्या अर्थानं 16व्या शतकात जगतगुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या विचारांना जिवंत ठेवण्याचे महान कार्य श्री संत संताजी जगनाडे महाराज यांनी केले असून आज तुम्ही आम्ही सर्वजण या आधुनिक काळामध्ये श्री संताजी जगनाडे महाराज यांचा आदर्श घेऊन समाजाप्रती, देशाप्रती कार्य करण्याची ही काळाची गरज आहे, असंही ते शेवटी आपल्या भाषणात म्हणाले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून विभागीय वाहतूक अधीक्षक तथा आगार व्यवस्थापक मिलिंद कुमार सोनाळे, बस स्थानक प्रमुख यासीन हमीद खान, चार्जमन योगेश्वर जगताप, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत यश मिसलवाड, वरिष्ठ लिपिक संतोष ढोले, नितीन मांजमकर, सुनीता हुंबे, कृष्णा पवार, यांत्रिक शेख अलीम वाहक, VR भोईवार यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी रापम आगारातील कष्टकरी कामगार, कर्मचारी बंधू भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.